नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये कमालीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे। इकडे मात्र रितेशच्या गुंडांनी आपल्या सरूला किडनॅप केलेलं असतं आणि त्यानंतर मात्र सरू गुंडांच्या तावडीतून सुटते आणि चक्क महाजनांच्या घरात एंट्री करते। होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप मोठा वळण येताना आपल्याला दिसतंय आणि इकडे गौरीने स्वतःचा बचाव केलाय आणि डायरेक्ट राजांच्या घरातच आता एंट्री केली आणि या सगळ्या रहस्यांचा उलगडा मात्र आता कसा होणार, कसं आता राजन गौरीचा आमनासामना होणार, अन्नपूर्णा आजी गौरीला ओळखणार का आणि रागिनी कामिनीने मात्र जे काही अन्नपूर्णाचे बँकेतले डॉक्युमेंट आहेत ते मात्र पूर्ण कागदपत्र आता बदलवण्याचा जो काही प्रयत्न केलाय, तेव्हाच प्रेक्षकांनो आता महाजनांच्या घरात खूप मोठा धमाका होणार आहे आणि हे सगळं बघून आजोबा सुद्धा आता गौरीला ओळखणार आहेत। आजोबा आता चक्क गौरीला आवाज देणार का? आजोबांना बोलता येत नाहीये, त्यांना चालता येत नाहीये, पण प्रेक्षकांनो देवी आईची कृपा म्हणा की काय, पण आता गौरी त्या घरामध्ये एंट्री करणारच आहे। गौरीला आता रितेशने डांबून ठेवलेलं असतं। कमळीला समजलंय हे कारस्थान दुसरं तिसरं कुणी नाही तर फक्त आणि फक्त सरपोतदारच करू शकतो। आता मात्र मित्रांनो, कमळी तिच्या आईला कसं वाचवेल, कमळी आता काय मोठी तिकडम लावणार आहे आणि गौरीला या संकटातून वाचवणार आहे, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र रितेशने गौरीला डांबून ठेवलेलं असतं। आता आई घरातच नाहीये, आता या दोघी परेशान असतात। कमळी निंगी तिला सगळीकडे शोधाशोध करतात आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो कामिनी आणि रागिनीचं भलतंच काहीतरी कारस्थान चालू आहे। ते व्हीलच चक्क आता बदलायचं या दोघांनी ठरवलंय आणि सगळीकडे आता जे 70% आता तिची जी नात होती ना, तिथे आपण अनिकाचं नाव टाकायचं, म्हणजे 70% आता प्रॉपर्टी अन्नपूर्णाची अनिकाला मिळणार, म्हणजे अनिकाला लाईफ टाईम आता बसून खाल्लं तरी काही टेन्शन नाही, असा विचार कामिनी रागिनीला आता सांगत असते। हे बघ, काही झालं तरी अनिकालाच आता ही सगळी प्रॉपर्टी भेटलीच पाहिजे, अनिकाच एकुलती एक वारीस आहे, काही झालं तरी हे व्हीलचे सगळे डॉक्युमेंट सगळे पॉईंट्स आपल्याला आता बदलायचे। इकडे अन्नपूर्णा आजीपर्यंत प्रेक्षकांनो ती व्हील पोचलीच नाही पाहिजे, तिला समजलंच नाही पाहिजे की हे सगळं काही बदललंय। आता मात्र इतका घाणेरडा डाव या रागिनी आणि कामिनीने ठरवला। खरंच आता यांचा डाव मात्र रागिनी बोलते, आई अगं तिला कसं समजणार आणि आपण कसं करायचं ते तरी सांग। कामिनी मात्र म्हणते, हे बघ आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 2 डॉक्युमेंट अन्नपूर्णा जेव्हा बघणार आहे ना, त्यावेळेला व्हील आणि ओरिजिनल व्हील यावरती आता ती म्हणते, अगं पण कसं शक्य आहे? अगं रागिनी तू काळजी करू नको, मी माझ्या नातीसाठी काही करायला तयार आहे, तुला आता माझ्या सपोर्टमध्ये यायचं असेल तर बघ, नाहीतर जा इथून। इकडे मात्र आता रागिनी पण म्हणते, नाही आई मी पण माघार घेणार नाहीये। कामिनीच्या डोक्यामध्ये खूप काही चालू असतं। कामिनी या सगळ्यामध्ये आता ठरवते काही झालं तरी सगळी प्रॉपर्टी मात्र अनिकाच्या नावावर करायची। बरं, इकडे आता आपण पाहतोय त्या रितेशची मजल इतकी काही वाढली आहे ना, त्या गौरीला बिलकुलच तो आता सोडत नाहीये। इकडे मात्र बिचारी कमळी शोधून शोधून बेजार झाली आहे। आता मला माझ्या आईला शोधायचे, पण मी चुपचाप बसणार नाहीये। रितेशला आता त्याचा दावा प्रेक्षकांनो खोटा ठरताना दिसणारे म्हणून त्याची चिडचिड इतकी वाढली की या कमळीने दीडदमडीच्या मला धमकी दिली, आता हिच्या आईला जर आपण किडनॅप केले तर ही मात्र घराच्या बाहेर पडते का नाही पाहू आपण, हीच खरी संधी आहे आणि आपल्याला मात्र हिच्याकडून काम करून घ्यायचे। म्हणून रितेश मात्र भलताच खुश असतो। काही झालं तरी त्याला मात्र आता इकडे काही झालं तरी कमळीला जिंकू द्यायचं नाही, हेच त्याचा आता प्लॅन असतो। दुसरीकडे मात्र मित्रांनो ती सरू मात्र इतकी चिडलेली असते ना, त्या रितेश दर सरपोतदारला रपारप रट्टीत देते। त्याला म्हणते, तू काय असं केलं रे, का मला इकडे पकडून आणलं? त्या रितेशला इतकं प्रेक्षकांनो तिने आता चिडचिड केलेली असते ना, आजूबाजूचे लोक मात्र हिच्याकडे बघतात, ही बाई काय वेडी आहे की काय? आता लोकही संतापलेली असतात। सगळ्यांना वाटतं आता या रितेशनेच काहीतरी केलंय, कमळीची आता जिरवायची म्हणून त्याने प्रेक्षकांनो बरोबर आता त्या सरूचं सगळ्या किडनॅपिंगचा डाव आखलेला असतो। चांगला प्रतिष्ठित माणूस वाटतोय आणि ह्या माणसाने एका बाईला किडनॅप केले म्हणून आजूबाजूचे लोक मात्र बघतात। सरू तिकडे रडत असते। सरपोतदारचा खरा चेहरा मात्र आता सगळ्यांच्या समोर मात्र प्रेक्षकांनो येतोय, कारण लोकांनी त्याच्या बाजूने वागावं असं त्याला वाटतं, पण अजिबात तो तसा वागत नाहीये, म्हणून लोकही त्याचा तिरस्कार करतात। इतका नालायक माणूस आहे, शिक्षणाचा सुद्धा याने बाजार मांडलाय असं म्हणून लोक आता कुजबूज करत असतात। दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय सरूने रागाच्या भरात सगळं काही सांगून टाकलेलं असतं। रितेश सरपोतदार काय करू शकतो, काय लायकीचा
माणूस आहे हे मात्र ती आता तिथल्या लोकांना सांगत असते. इकडे कमळीला निंगीला तिकडे का लोक जमलेत म्हणून ते आता जातात तर पाहतात तर काय, तिकडे आता गौरी स्वतःच्या जीवाचा आकांत करून घेत असते, चिडचिड करत असते, स्वतःला मारत असते आणि सगळीकडे प्रेक्षकांनो सरूचे व्हिडिओ व्हायरल होतात. अर्जंट आता पोलिसांना बोलावलेलं असतं. अन्नपूर्णा आजी राजन सुद्धा आता तिकडे येतात. सरूचं लक्ष जातं. राजन सरूचा प्रेक्षकांनो आता मात्र एवढ्या गर्दीत कसा आमना सामना होणार. राजनकडे गौरी पळत गेलेली असते. राजनकडे जाऊन कमळीचे बाबा म्हणून ती आता आवाज देत ओरडत असते. राजन बघतो, राजनला कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. गौरी तू इथे काय करतेस? गौरी जिवंत आहे. आकाश पाताळ एक केलं तुला शोधण्यासाठी. इकडे मात्र प्रेक्षकांनो त्या दोघांचा आमना सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सरू खूप घाबरलेली असते. कमळीच्या आणि सरूच्या मध्ये कामिनी उभी असते. प्रेक्षकांनो परत आता तिची बोलती बंद होते की काय. राजनचा हात सोडून आता तिला पळायलाच लागतं आणि ती चक्क पळून जाते. राजन अन्नपूर्णा आजी तिला थांबवायचा किती प्रयत्न करतात पण तिने डोक्यावर असा काही पदर घेतलाय ना, तिचं तोंडही कुणाला दिसत नाही आणि हा माणूस मला मारेल, ही बाई मला मारेल असं ओरडू ती मात्र आता भीतीपोटी कामिनीला बघून सळोकी पळो झालेली असते. तिकडून अशी काही पळत सुटलेली असते. इकडे राजनला कळतच नाहीये ही गौरीच होती का, मग ही गेली का पळून मला बघून. आता गौरी अशी काही निसटून गेली की ती कुणाला सापडत नाहीये. कमळी निंगी राजन सगळे शोधाशोध करतात पण मात्र कमळी म्हणते राजन काका माझी आई हरवली. त्या रितेश सरपोतदारने एका साध्या बाईला आता का इकडे किडनॅप केलंय. तो कधीच किडनॅप केलेल्या लोकांना गायब करतो, सोडत नाहीये. इकडे मात्र गौरी पळत सुटली. प्रेक्षकांनो गौरी आता कुठे गायब झाली कुणाला सापडत नाही. कमळी शोधून थकते. निंगी साहेबा सगळे तिचा शोध घेतात पण गर्दी इतकी की तिकडून आता आपली गौरी मात्र गायब झालेली असते. कुणालाच काही कळत नाहीये. इकडे आपण पाहतोय अन्नपूर्णा आजीला तर खऱ्या अर्थाने आनंद झालेला असतो. अन्नपूर्णा आजी आजोबांना आता सांगत असते बघा आज आपल्या घरी खरंच देवाच्या कृपेने काहीतरी चांगलं घडणार आहे असं वाटत होतं आणि आज चक्क राजनला गौरी दिसल्याचा भास झाला. इकडे कामिनी विचारच करते अशी कशी आता या बाईची सही घेऊ, काय उल्लू बनवू हिला. इकडे मात्र कामिनी रागिणीचा वेगळाच प्लॅन चालू असतो. प्रेक्षकांनो गुंडांच्या तावडीतून अन्नपूर्णा राजन हे दोघं जण आता मात्र इकडे पळालेल्या गौरीच्या समोर येऊन उभं राहतात. राजन मात्र म्हणतो बाबांच्या तब्येतीत जी काही सुधारणा होते ना अशीच देवा लवकरात लवकर होऊ दे. बाबाला लवकरात लवकर चांगलं कर आणि इकडे जी काही संकट आहेत ना ती आता जाऊ दे. सगळं पॉझिटिव्ह होऊ दे. आजोबा मात्र दरवाजाकडे बोट दाखवतात. काय कुणास ठाऊक आजोबाला काय सांगायचं असतं. गौरी आता खरंच राजनच्या घरी धावत पळत येते का याचीच सगळे आता वाट पाहतात. खरंच आता लक्ष्मीच्या पावलाने नकळत का होईना पण गौरीचा गृहप्रवेश महाजनांच्या घरात होतो. इकडे प्रेक्षकांनो रागिनी कामिनीला आधी कळतच नाही. नंतर त्यांना लक्षात येतं की गौरी इकडे मात्र आता तिला बघितल्यावर कामिनी रागिनी नेमकं काय करणार. त्यांचा संताप इतका अनावर झालाय. आधीच त्यांनी अन्नपूर्णाच्या बँकेतल्या डॉक्युमेंटसोबत जी काही छेडछाड केली त्याचं टेन्शन, आता घरात गौरी घुसली त्याचं टेन्शन, पण राजनचं अजिबात लक्ष नाहीये. राजन मात्र आता गौरी समोर येणार या याच्याने खूप आनंदात असतो. रागिनी पण तिकडेच असते आणि प्रेक्षकांनो कामिनी रागिनी खूप घाबरलेले असतात. तर येणाऱ्या भागात आता मात्र नेमकं काय घडणार आहे. रितेश सरपोतदारच्या तावडीतून कमळी आता तिच्या आईला कसं वाचवणार, कसं काय होणार हे सगळं पाहण्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.